नमस्कार मित्रांनो, तुमचं सर्वांचं परत एकदा आपल्या यूट्यूब चॅनलवरती मनापासून स्वागत आहे. मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक खूप महत्त्वाचा विषय तुमच्यासोबत डिस्कस करणार आहे. निफ्टी इंडेक्स ऑलमोस्ट 26,000च्या वरती ट्रेड करतोय, पण आपला पोर्टफोलिओ जर बघितला तर तो अजून देखील जवळपास 20, 25, 30% डाऊन आहे. एका बाजूला निफ्टी इंडेक्सनं YTD बेसिसवर जर बघायचं झालं तर जवळपास 10 ते 11% रिटर्न डिलिव्हर केलेत. काही लोकांचे असे पण पोर्टफोलिओ आहेत, त्या पोर्टफोलिओमध्ये 50, 60, 70%पर्यंतचे पण रिटर्न आहेत. असं काय घडलं असेल काही इन्व्हेस्टरच्या सोबत? त्यांचे पोर्टफोलिओ सध्याला ट्रेड करत आहेत 25-30% डाऊन, आणि काही लोकांचे पोर्टफोलिओ डायरेक्ट 50 ते 60% हायर साईडला ट्रेड करत आहेत. इवन मार्केटपेक्षा पण त्यांचा अल्फा जास्त जनरेट झालेला दिसून येतोय. ह्याच्या पाठीमागचं रिझन काय माहिती आहे का मित्रांनो? त्यांचं स्टॉक सिलेक्शनची मेथड, त्यांचं ॲसेट अलोकेशन कशा पद्धतीचं आहे, यामुळं काही लोक आज मार्केटला बीट करत आहेत आणि बरेच लोक मार्केटमध्ये इन्व्हेस्टमेंट करून देखील मार्केटच्या पाठीमागं राहत आहेत. त्यांचे रिटर्न आज निगेटिव्ह येताना दिसून येत आहेत. मित्रांनो, असं का होतं आणि आपल्या पोर्टफोलिओमध्ये असं व्हायचं नसेल तर आपण नेमकं काय केलं पाहिजे हे आज मी तुम्हाला ह्या व्हिडिओच्या माध्यमातून डिटेलमध्ये सांगणार आहे. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत काळजीपूर्वक बघा. आणि मित्रांनो, हा व्हिडिओ पुढे बघण्याच्या अगोदर व्हिडिओ 1 सेकंदासाठी पॉज करा आणि कमेंट करून सांगा की बाबा तुमच्या पोर्टफोलिओची आज नेमकी काय कंडिशन आहे. ज्यावेळेला एखाद्या स्टॉकमध्ये इन्व्हेस्टमेंटचा प्लॅन करतो त्यावेळेला मी नेमकं त्या स्टॉकमध्ये काय बघतो ज्यामुळं माझा पोर्टफोलिओ मार्केटपेक्षा पण जास्त रिटर्न देईल. आणि समजा माझ्या स्टॉक सिलेक्शनमध्ये सर्व करून देखील एखादा स्टॉक चुकीचा ॲड झाला तर त्या स्टॉकमधून एक्झिट कसं मी करतो हे टेक्निकल आणि फंडामेंटल ॲनालिसिसवर आधारित असणार आहे. मित्रांनो बघा, मार्केटचा अभ्यास करायचा असेल, मार्केटमध्ये लॉंग टर्म इन्व्हेस्टमेंटसाठी तुम्हाला ऑपॉर्च्युनिटी आयडेंटिफाय करायची असेल आणि मार्केटच्या बरोबर किंवा मार्केटपेक्षा जास्तीचा अल्फा जर तुम्ही जनरेट करायचा विचार करत असाल तर ऑलवेज काही टेक्निकल इंडिकेटर्स त्यासाठी आपल्याला काय करू शकतात, मदत करू शकतात. तर त्यासाठी चांगला स्टॉक तर निवडणं गरजेचं आहे. पण मित्रांनो, प्रॉब्लेम कुठे आहे माहिती आहे का? ज्यावेळेला आपण एखादा स्टॉक घेतो आणि तो स्टॉक ज्यावेळेला डाऊन साईडला जायला सुरुवात करतो आणि आपला पोर्टफोलिओ ज्यावेळेला अंडर परफॉर्मन्स करायला सुरुवात करतो त्यावेळेला त्या स्टॉकमधून आपण एक्झिट कुठं करायला पाहिजे हे खूप महत्त्वाचं आहे. कारण बाय केलेला स्टॉक हायर साईडला तर जाणार, तुम्हाला प्रॉफिट तर होताना दिसून येणार, पण ज्यावेळेला तो स्टॉक डाऊन साईडला जायला सुरू करतो, हा स्टॉक आता डाऊन ट्रेंडमध्ये निघाला, या स्टॉकमध्ये मला थांबायचं नाही हे बऱ्याच लोकांना बऱ्याच वेळेला समजत नाही. समजा तो स्टॉक जर डाऊन ट्रेंडला निघाला, तो सातत्यानं 50 EMA असेल, 200 EMA असेल, याच्या खाली जर ट्रेड करत असेल आणि त्यावरती येण्याचा तो प्रयत्न देखील करतोय पण त्याचा बाउन्स त्या ठिकाणी सस्टेन होत नसेल, याचा अर्थ त्या स्टॉकचा ट्रेंड जो आहे सध्या वीक आहे आणि तो ट्रेंड निगेटिव्ह आहे, हे त्याचं पहिलं साईन असतं. त्यामुळं आपल्याला मार्केट सांगत असतं या टेक्निकल इंडिकेटरच्या माध्यमातून, अरे बाबा माझ्यामध्ये सध्या बाईंग इंटरेस्ट नाही आहे, तू जो या स्टॉकला होल्ड करून बसलाय ना, या स्टॉकमधून एक्झिट करायचा टाइम ऑलरेडी निघून गेलाय. आता तुझे पेशन्स किती आहेत बघ, तुझी रिस्क घेण्याची कॅपॅसिटी किती आहे बघ, आणि मला जर तू जास्तीत जास्त वेळ 200 EMA आणि 50 EMAच्या खाली जर होल्ड करशील तर तुझा पोर्टफोलिओ मी कधीही ग्रीनमध्ये येऊ देणार नाही, असं तुम्हाला काय करत असतो, हा टेक्निकल इंडिकेटर ओरडून सांगत असतो. ऐकायचं किंवा न ऐकायचं ते तुम्ही ठरवायचं असतं. दुसरा महत्त्वाचा पॉईंट असतो मित्रांनो, ज्यावेळेला तुम्ही टेक्निकल ॲनालिसिस करता, मार्केटचे वीकली चार्टवरती हाय आणि लो कुठं व्हायला लागलेत आणि कशा पद्धतीने व्हायला लागलेत. क्लासिकल डाऊन ट्रेंड जर मार्केटमध्ये सुरू असेल तर मार्केटचे जे हाय बनतात ना ते ऑलवेज लोअर साईडला बनायला सुरुवात होतं आणि जे लो असतात ते लोअर साईडला बनायला सुरुवात होते. याचा अर्थ काय झाला? लोअर लो हायर लो फॉर्मेशन ज्यावेळेला मार्केटमध्ये होतं, एखाद्या स्टॉकमध्ये होतं, तुम्हाला समजून चालायचं असतंय की बाबा हा स्टॉक आपल्या पोर्टफोलिओला अल्फा जनरेट करण्यासाठी मदत करणार नाहीये. मित्रांनो, तिसरा एक खूप महत्त्वाचा मुद्दा आहे, तो म्हणजे व्हॉल्यूम कन्फर्मेशन आणि व्हॉल्यूममध्ये असणारा वीकनेस. समजा तुम्ही स्टॉक घेतलाय, स्टॉकची प्राइस देखील वाढते, तुम्ही देखील खुश आहात, पण त्याच वेळेला त्या स्टॉकचा व्हॉल्यूम किती वाढतोय हे तुम्हाला बघणं खूप गरजेचं आहे. कारण स्मार्ट प्लेयर जे असतात ना मार्केटमध्ये, हे व्हॉल्यूम बेस्ड ॲक्टिव्हिटी करत असतात. त्यांना लगेच लक्षात येतं हा जो व्हॉल्यूम तयार केला आहे हा रिटेलरनं तयार केला आहे का इन्स्टिट्यूशनल पातळीवरचा हा व्हॉल्यूम आहे. जर तो व्हॉल्यूम रिटेलरचा दिसत असेल, आज स्टॉक समजा 4% वाढला आणि 4% स्टॉक वाढण्यासाठी जवळपास 2 कोटीपेक्षा जास्त ऑर्डर पडलेत, याचा अर्थ काय? प्रचंड मोठ्या प्रमाणात रिटेलरचा या ठिकाणी इंटरेस्ट आहे. पण तो स्टॉक उद्या 4% वाढलाय आणि 4% स्टॉक वाढण्यासाठी एक्झिक्यूट झालेल्या ऑर्डर फक्त 2 लाख आहेत. याचा अर्थ काय झाला?
खूप कमी लोक आहेत ज्या लोकांनी कमी ऑर्डरमध्ये मोठं बाईंग केलं, याचा अर्थ त्या स्टॉकमध्ये काय झालंय, एक जबरदस्त व्हॉल्यूम तयार झालाय. इथं ज्या ॲक्टिव्हिटी आहेत ह्या इन्स्टिट्यूशनल ॲक्टिव्हिटी आहेत, हे आपण काय करू शकतो, डेटाचं ॲनालिसिस करून आयडेंटिफाय करू शकतो. या पद्धतीचा डेटा तुम्ही जर नॅशनल स्टॉक एक्सचेंजच्या वेबसाईटला गेला, तिथली भाव कॉपी जर डाउनलोड केली, तर ह्या भाव कॉपीमध्ये हा डेटा देखील तुम्हाला बघायला मिळतो. हे पहिल्यांदा लक्षात घ्या. 4 नंबरचा तो स्टॉक जर स्ट्रॉंग असेल, त्या स्टॉकमध्ये जर मोमेंटम असेल, तर त्याचा RSI ऑलवेज 50, 55, 60च्या वरती असतो. पण या ठिकाणी तुमचा RSI जर सातत्यानं त्या स्टॉकचा 35, 40, 50च्या खाली जर ट्रेड करत असेल, 50च्या वरती बाउन्स घेऊन जाण्याचा प्रयत्न करतोय, पण तिथं सस्टेन होत नाही, लगेच खाली येतोय, याचा अर्थ काय झाला, या स्टॉकमध्ये टेक्निकली वीकनेसचं फॉर्मेशन सुरू आहे. हे तुम्हाला वेळेत ओळखता आलं पाहिजे. पण मित्रांनो, ह्या 4 गोष्टी तुम्हाला स्ट्रिक्टली फॉलो करता आल्या पाहिजे, त्याचं ॲनालिसिस करता आलं पाहिजे, त्याचा बारीक पद्धतीनं स्टडी करता आला पाहिजे. पण आपल्याला माहीत नसतं त्या स्टॉकमध्ये खरंच स्ट्रॉंग मोमेंटम आहे का, त्या कंपनीच्या फंडामेंटल्समध्ये काय चाललंय हे आपल्याला माहीत नसतं. चार्ट तर पॉझिटिव्ह दिसतोय मान्य, आणि बरेच लोक फक्त चार्टचं ॲनालिसिस करतात. काही दिवसानंतर त्यांच्या लक्षात येतं, अरे हा तर फुगा होता, हा तर ऑपरेटरनं मॅनेज केलेला स्टॉक होता, आता मी फसलो, काय करू. त्यामुळे मित्रांनो, फंडामेंटल ॲनालिसिस देखील तितकंच महत्त्वाचं असतं. मग आता फंडामेंटल ॲनालिसिस करायचं म्हटलं तर आपल्याला चांगलं कॉमर्सचं नॉलेज असलं पाहिजे, थोडं अकाउंटिंग देखील समजलं असलं पाहिजे. या पद्धतीनं जर थोडाफार तुम्ही त्या स्टॉकचं ॲनालिसिस केलं, तर मला वाटतं की नक्की तुम्ही देखील काय करू शकता, चांगले फंडामेंटली जे स्ट्रॉंग स्टॉक आहेत, ज्या स्टॉकमध्ये मोमेंटम आहे, हा खरंच मोमेंटम पॉझिटिव्ह आहे का एक माझ्यासाठी ट्रॅप आहे, हे आयडेंटिफाय करू शकता. आता मित्रांनो, मी पर्सनली ज्या गोष्टी यूज करतो त्यामध्ये रेव्हेन्यू ग्रोथ किती आहे मी ऑलवेज चेक करतो. समजा कंपनी आहे, कंपनीनं रेव्हेन्यू जनरेट केला, किती रेव्हेन्यू जनरेट केला, 1000 कोटीवरून 1400 कोटीचा रेव्हेन्यू जनरेट केला. याचा अर्थ काय झाला, या ठिकाणी 40% ग्रोथ आली. आता तुम्ही वरवरचं जर बघितलं, अरे वा 40% ग्रोथ आली, बेस्ट, चला मी ह्या कंपनीमध्ये इन्व्हेस्टमेंट करणार. आपलं अर्धवट नॉलेज असलं का आपण ह्या गोष्टी करतो. पण मित्रांनो, कंपनीचा नेट प्रॉफिट किती वाढला हे देखील बघणं गरजेचं आहे. त्याच वेळेला कंपनीचा नेट प्रॉफिट किती वाढलाय, 120 कोटीवरून 130 कोटी झाला. याचा अर्थ काय, प्रॉफिट ग्रोथ फक्त 8% आहे. सेल वाढतोय मान्य आहे, पण मार्जिनमध्ये त्याचा कसा इम्पॅक्ट होतोय, मार्जिन व्हिजिबल आहे की नाही हे बघावं लागतं. त्यामुळं बिझनेस जर क्वालिटी असेल, त्या ठिकाणी प्रॉफिट ग्रोथ देखील जबरदस्त आली पाहिजे. पण ती जर प्रॉफिट ग्रोथ डबल डिजिटमध्ये नसेल, तर याचा अर्थ काय झाला, या कंपनीमध्ये इन्व्हेस्टमेंट करण्यामध्ये रिस्क आहे, हे पहिल्यांदा लक्षात घ्या. हा क्रायटेरिया देखील तुम्ही काय करू शकता, त्या ठिकाणी वापरू शकता. त्याचबरोबर रायझिंग डेट आणि निगेटिव्ह कॅश फ्लो आहे का हे देखील चेक करा. समजा कंपनीचा डेट टू इक्विटी रेशो 0.6 वरून 1.4 झाला, याचा अर्थ काय झाला, कंपनीचा ऑपरेटिंग कॅश फ्लोवरती इम्पॅक्ट होतोय. FY23 मध्ये या कंपनीनं 150 कोटी रुपये मिळवले, आणि FY24 मध्ये काय झालं, 90 कोटी रुपये मिळवले. याचा अर्थ काय झाला, पेपरवर प्रॉफिट दिसतोय, पण ॲक्च्युली कॅशमध्ये कन्वर्ट होत नाहीये. बिझनेस जो आहे कंपनीचा कशावरती सुरू आहे, कर्जावरती सुरू आहे. क्लिअरली काय होतं आपल्याला या ठिकाणी व्हिजिबल होतं, हे पहिल्यांदा लक्षात घ्या. त्यामुळं रायझिंग डेटचं प्रमाण कसं आहे, कशा पद्धतीनं कंपनी कर्ज मॅनेज करते का, कंपनीचा बिझनेस सगळा कर्जावरच अवलंबून आहे, ह्या गोष्टी जर तुम्हाला आयडेंटिफाय करता आल्या ना, एक चांगला पोर्टफोलिओ डिझाईन करण्यासाठी ह्या टूलचा वापर करू शकता. त्याचबरोबर मित्रांनो, कंपनीमध्ये ज्यावेळेला इन्व्हेस्टमेंट करता त्यावेळेला प्रमोटर होल्डिंगमध्ये कशा पद्धतीचे चेंजेस व्हायला लागलेत हे तुम्हाला टाईम टू टाईम बघणं गरजेचं असतं. समजा एखाद्या कंपनीच्या स्टॉकमध्ये तुम्ही इन्व्हेस्टमेंट केली, 2019 मध्ये समजा त्या कंपनीमध्ये प्रमोटरचं होल्डिंग होतं 62%, आणि आता 2025 संपेपर्यंत प्रमोटर होल्डिंग आलं 52%ला. याचा अर्थ काय झाला, या ठिकाणी 10% प्रमोटरचं होल्डिंग कमी झालं. याचा अर्थ प्रमोटर कंटिन्यू बेसिसवर बिझनेसमधून बाहेर पडतोय. मग प्रमोटरचा जर स्वतःच्या बिझनेसवर कॉन्फिडन्स नसेल, प्रमोटर जर स्वतःच्या कंपनीत थांबत नसेल, मग तुम्ही का थांबताय त्या कंपनीमध्ये, हे समजणं देखील गरजेचं आहे. ज्या कंपनीमध्ये प्रमोटर मार्केटमधून बाईंग करतो, ती कंपनी मे बी येणाऱ्या दिवसात एक ग्रोथ पोटेन्शियल असू शकते, हे पहिल्यांदा लक्षात घ्या. त्याचबरोबर मित्रांनो, कंपनीचा ॲनालिसिस करत असताना, चांगला स्टॉक निवडत असताना ROE आणि ROCE काय आहे हे बघणं खूप गरजेचं असतं.
तो बिलो इंडस्ट्री जर असेल तर त्या ठिकाणी देखील एक रिस्क इन्व्हॉल्व असते. समजा कंपनीचा रिटर्न ऑन इक्विटी 9% आहे आणि इंडस्ट्रीचा रिटर्न ऑन इक्विटी 16% आहे. याचा अर्थ काय, ॲव्हरेज इंडस्ट्रीची रेव्हेन्यू ऑन इक्विटी आहे ही किती आहे, त्याच्यापेक्षा जर कंपनी तुमचं कमी प्रमाणात ROE तयार करत असेल तर याचा अर्थ मित्रांनो त्या ठिकाणी तुमच्यासाठी चांगली संधी नाही, हे पहिल्यांदा लक्षात घ्या. त्याचबरोबर कंपनीचा ROCE जो आहे 10% असेल आणि इंडस्ट्रीचा ROCE 18% असेल तर या ठिकाणी देखील काय करताय, तुम्ही ॲव्हरेजपेक्षा बिलो साईडला ट्रेड करत आहात, हे पहिल्यांदा लक्षात घ्या. त्यामुळे हे ॲनालिसिस करत असताना सेम इंडस्ट्री विचारात घेणं गरजेचं आहे. ते ॲनालिसिस केल्यानंतर लक्षात येईल बा कॅपिटल इफिशियन्सी कंपनीची पुअर आहे की गुड आहे, आणि कॅपिटल इफिशियन्सी जर कंपनीची गुड नसेल तर याचा अर्थ ती कंपनी देखील लॉंग टर्मसाठी चांगली असत नाही, हे पहिल्यांदा लक्षात घ्या. त्याचबरोबर मित्रांनो कंपनीचं जे मॅनेजमेंट आहे हे खूप इम्पॉर्टंट असतं लॉंग टर्म इन्व्हेस्टमेंटसाठी, वेल्थ क्रिएशनमध्ये. कंपनीच्या मॅनेजमेंटनं गायडन्स दिलं की बाबा नेक्स्ट इयर रेव्हेन्यू ग्रोथ 20% प्लस असेल आणि ॲक्च्युअलमध्ये कंपनीनं ग्रोथ डिलिव्हर केली 7%. याचा अर्थ काय झाला, कंपनीच्या मॅनेजमेंटला तर वाटतंय बाबा 20% ग्रो करणार आणि ॲक्च्युअली त्यांचा परफॉर्मन्स येतोय 7%. याचा अर्थ क्लिअर आहे, कंपनीच्या मॅनेजमेंटकडं कंपनीवरती पकड नाही आहे किंवा ते बोलतात ते करून दाखवण्याची त्यांच्याकडे क्षमता नाही आहे. त्यामुळे अशा स्टॉकमधून देखील तुम्हाला सावध राहणं गरजेचं आहे, हे पहिल्यांदा लक्षात घ्या. त्याचबरोबर मित्रांनो ज्यावेळेला एखाद्या कंपनीमध्ये गुड न्यूज येते पण ती गुड न्यूज आल्यानंतर तो स्टॉक जर पॉझिटिव्ह प्राइस रिॲक्शन देत नसेल तर याचा अर्थ तिथं देखील प्रॉब्लेम आहे, पहिल्यांदा लक्षात घ्या. बऱ्याच वेळेला आपण मार्केटमध्ये इन्व्हेस्टमेंट करत असताना एखाद्या स्टॉकचं सिलेक्शन जे करतो ते कोणत्या बेसिसवर करतो, काहीतरी न्यूज आलेले असते, काहीतरी बातमी वाचलेली असते, कुठली तर टीव्हीची न्यूज बघितलेली असते किंवा कुठल्या तर यूट्यूब चॅनलचा व्हिडिओ बघितलेला असतो आणि आपल्याला काय वाटतं आता ह्या कंपनीमध्ये टर्न अराउंड स्टोरी बनणार, ही कंपनी जबरदस्त रिटर्न देणार, आपण चला हा स्टॉक खरेदी करू, आणि आपण तिथंच फसतो, हे पहिल्यांदा लक्षात घ्या. त्यामुळं न्यूज बेस्ड जर इन्व्हेस्टमेंट तुम्ही केलं आणि न्यूज बेस्ड स्टॉक सिलेक्शन जर केलं तर असे लोक मोस्ट ऑफ टाईम ट्रॅप होतात. कारण मोस्ट ऑफ स्मार्ट प्लेयर जे आहेत ज्यावेळेला पॉझिटिव्ह न्यूज येते त्यावेळेला स्टॉकला गॅप ऑफ ओपनिंग करतात आणि त्या स्टॉकमधून एक्झिट करतात, हे पहिल्यांदा लक्षात घ्या. पण मित्रांनो हे तत्व प्रत्येक ठिकाणी लागू होईलच असं काही नाही. मग मित्रांनो प्रश्न असा आहे की सर आम्हाला पोर्टफोलिओ तर डिझाईन करायचा आहे, लॉंग टर्ममध्ये इन्व्हेस्टमेंट करायचे आहे, मार्केटचे रिटर्न समजा 12-13% निफ्टी सेन्सेक्सचे असतील तर आम्हाला त्याच्याहीपेक्षा जास्त रिटर्न जनरेट करायचे आहेत, पण ते कसे जनरेट करायचे त्यासाठी कुठलं टूल्स वापरायचं आम्हाला समजत नाही आहे, पण आम्ही इन्व्हेस्टमेंट करायला तयार आहे. त्याचबरोबर त्यासाठी सबस्क्रिप्शन फी देखील द्यायला तयार आहे. आपल्याकडे असे काही मार्केटमधले प्रोडक्ट आहेत जसं की स्मॉल केस, यामध्ये तुम्ही इन्व्हेस्टमेंट करू शकता. कमीत कमी 1.5 ते 2 लाखापेक्षा जास्त इन्व्हेस्टमेंट असेल तुम्ही मला संपर्क करू शकता. पण मित्रांनो हा जो व्हिडिओ बनवला आहे या ठिकाणी जी माहिती सांगितली आहे ही कंप्लीट एज्युकेशन बेस्ड माहिती आहे. या ठिकाणी माझा कोणताही उद्देश तुम्हाला बाय किंवा सेलचं रिकमेंडेशन देण्याचा नाही, हे पहिल्यांदा लक्षात घ्या. अशाच माहितीसाठी आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.